सपोर्ट तुम्ही विजय मामाना करत आहेत, मजा आली खेळताना जरी हारले तरी? मजा आली, कारण आम्हाला याचे खेळायलाच मजा येते, कारण मामाचं आहे मैदानावर. आज घरी गेलात तरी आणखीन जे 3 दिवस आहेत तिथे उपस्थिती आपली असेल? मी येणारच. थँक्स बट हार्ड लक. ह्या प्रतिक्रिया आपण बघितला पराभूत झालेल्या टीमच्या. वळूया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, ज्या ठिकाणी अशित हे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता सज्ज होत आहेत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर, धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती आता मात्र तंबूचा रस्तो दाखवताना गोलंदाज जान आपल्या संघासाठी जान की प्राणची बाजी लावताना दिसता. बघा मंडळाचा सुंदर मगाशी हॅलो आदरणीय सन्माननीय विजयजी मामा यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आहेत. अनाउन्समेंट आधी त्याचे होणार आहेत. प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपयाचं पारितोषिक आहेत. प्रत्येक विकेटला 200 रुपयाचं पारितोषिक आहेत. 3 विकेट जर लगातार 3 विकेट घेतल्या तर त्याच्यासाठी मामांकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आहेत. आणि 3 डॉट बॉल जरी टाकले तर 3 डॉट बॉल साठी पुन्हा एकदा 500 रुपयाचा प्राइस असणार आहेत. आता इथून अजित सर जे 100 रुपयाचं पारितोषिक होतं आता 200 मध्ये गेलेत. डबल जे आता थोडंसं सेन्सेक्स शेअर मार्केट वाढला गेलाय. धन्यवाद सर. एका डबल म्हणजेच तुमका माहिती असा हेराफेरी पिक्चर 1 पे 1 फ्री म्हणजे दादांचे जवळपास आदरणीय धनेजी पाटील यांचं आगमन झालं. कोपरी गावचे आहेत, ज्यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचे सहकारी या स्पर्धेला लाभलेत. वेलकम, आपले स्वागत आहे. आता मात्र हेलिकॉप्टर उडवचा प्रयत्न केला नव्हतो, पण लँड काय होताना दिसत नाही. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण म्हणूचा लागात, सुंदर झेल अनिकेत कडसून म्हणूचा लागात. जेवून इलो माका मगाशी विचारले आणि त्यांनी जेवलास काय. बघा अनिकेत इले एक झेल घेऊन सुंदर आपल्या संघासाठी कामगिरी करताना दिसलो. तर गोलंदाजी मार्कवर जान, बघूया जान गोलंदाजी करता तर समोर फलंदाज जतीन. आता मात्र मोठो पटको क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अजून एक झेल आणि संपलो फलंदाजाचो खेळ आणि खावची लागात विराट स्टेशन वरची भेळ. कॅच कॅरी केलाय. कॅच कोणी कॅरी केलं? धीरूने केलाय आणि धीरू साठी पुण्याचा विजय मामा यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहेत. गोलंदाजासाठी 200 आहेत. धीरू या कॅच साठी 100 रुपयाचे पारितोषिक आहेत. आणि त्याच वेळी पुण्यात आपल्या व्यासपीठावरती आगमन झालाय. शिरगाव गावातील आपण पाहिलं तर शिरगावच्या रीती मंदिराचे अध्यक्ष आदरणीय कमलाकरजी यांचं आगमन झालेलं. कमलाकरजी आपलं स्वागत आहे. प्रमुख व्यासपीठावरती आपण त्यांना पाहणार आहोत. कमलाकरजी मात्रे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि सामना जर सध्याच्या घडला अजित सर पाहिलं ना, 2 संघ आहेत. एका बाजूला जयदुर्गा रायपाड आहेत. जयदुर्गा रायपाड आणि जयदुर्गा रायपाडच्या समोर जर आपण पाहिलं तर समोर संघ आहे, तोही आपण पाहतो घरच्या मैदानावरती खेळ करण्यासाठी सध्या V24 संघ आहे. धन्यवाद सर. सुंदर गोलंदाजी. आता मात्र चार्ज झालेले दिसतात सगळे खेळाडू, कारण नुकतेच जेवून इले होत आणि जेवल्याबरोबर अंगातून संचारलेला दिसता. आता मात्र मोठो पटको सुंदर गोलंदाजी. मोठो पटको मारूचो प्रयत्न, चेंडू जाता यष्टी रक्षकाच्या हातातून. स्वतः माका वाटतं कर्णधार होते आणि त्या कर्णधाराने एखादी सोवाशीन बाई कशी होटीयेत नारळ घेता. श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील साहेब यांच्या माध्यमातून आता बॅट्समॅन साठी संधी आहेत. बॅट्समॅन जर 6 ठोकला तर त्याच्यासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. बघा ऐकलेला दिसता. पहिल्या चेंडूवरती दणदणीत खणखणीत असो लांब लक्षक सीमारेच्या पार पहिलो येणार षटकार. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा. सिक्सर मैदानावरती आला. सिक्सर आला आणि श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष नितीनजी पाटील साहेब यांच्या अकाउंट मधून 200 रुपये क्रेडिटही होणार आहेत. 200 रुपयाचा मायनसही होणार आहे. आता मात्र अजून एक निर्धाव पद्धतीचो चेंडू, अचूक टप्प्याचो चेंडू म्हणून मालवणीत म्हटलं जाता. अंगात इलेला वारा आणि अचूक टप्प्याचा मारा ह्या तुमका जर समजला तरच तुम्ही सरस ठरशाल. आता अंगात इलेला वारा म्हणजे काय तर विचारू नको मित्रांनो. पुन्हा एकदा एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता महेंद्रसिंग धोनी यांची जर्सी क्रमांक 7 आणि बॅट्समन का खावचो लागात फोडणेचो भात.
वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन मागच्या सामन्याचा राजा तोच म्हणजे दीपेश. दीपेशने बॅट मधून आणि गोलंदाजी मधून प्रदर्शन चांगला केला नव्हता. तोच दीपेश गोलंदाजी मार्कवर येता. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू मागे जाई थांबलो होतो थयच चेंडू जाता वन बाउंस डायरेक्ट खणखणीत असो लांब लचक षटकार. रुबाब त्याचा हैरायले नावात जय जयकार. रुबाब त्याचा हैरायले नावात जय जयकार. विजय मामाच्या शक्तीसार चंदन सारखाच नाही. धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. खराब गोलंदाजी दीपेश. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी दीपेश कडसून बघलेली होती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू षटकारांशी खेळता अक्षय. आता मात्र आत येणारा चेंडू इन कटर चेंडू अंगार इलो शिंगार घेतलो असो चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू स्क्वेअर लेग कडे जाताना दिसताना एका धावेवरती समाधान म्हणता. संघाची धावसंख्या तब्बल उडी मारताना दिसतात 14 वरती. पुन्हा एकदा दीपेश. आता मात्र स्ट्राईक वर हर्षद बघ्या. हर्षद कशी फलंदाजी करता. हातात ग्लोव्ज घातल्यानं तात्या विंचूचे ओम फट स्वाहा. बघा ते ग्लोव्ज काढून आता मात्र मोठो फटको मारूचा लगात बॅटची कडा घेऊन खराब 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 क्षेत्ररक्षण. याच्यासाठी मालवणीत एक म्हण असा गावलेले मासे शेजाऱ्याक वाटले आणि थर्डमॅनच्या खेळाडूचे भले मोठे हात फाटले. विजय मामाच्या शक्तीसार चंदन सारखाच नाही. चंदन सारखाच नाही. चंदन सारखाच नाही. धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद. मालवणीत एक म्हण असा तीच म्हणजे बॉलरची जळता दाढी त्याच्यावर बॅट्समन पेटवता ईडी. फुकटचे रन वाटताना दिसता क्षेत्ररक्षक शॉट थर्डमॅनचो खणखणीत असो चौकार जाताना दिसता. दीपेश काहीतरी नाराज दिसता. पुन्हा एकदा दीपेश गोलंदाजी मार्क वर तर स्ट्राईक वर हर्षद एका चौकारनीशी खेळता. आता मात्र मोठो फटको कव्हरच्या दिशेन अनिकेत. आज अनिकेत चार्ज होऊन इलेलो दिसता. जेवणात बरोबर लोणचा खालेला दिसता आणि डाळ भात सुद्धा खालेली दिसता आणि सुंदर क्षेत्ररक्षण करताना दिसता. आता मात्र दुसरो गडी आपल्या खिशात टाकताना दिसता. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक पिदा ते त्याच्यावर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक पिदा ते त्याच्यावर. एका नजरेत करते. धन्यवाद धन्यवाद डीजे सर. आता मात्र जो शांत नाया तो चिलो निशांत. संघाची धावसंख्या होता तब्बल 18 वरती. सुंदर सुंदर गोलंदाजी म्हणूची लागा. त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांची साथ भेटताना दिसता ती म्हणजे गोलंदाज दीपेश आहे का. पुन्हा एकदा पुढचा चेंडू दीपेश येतो निशांतसाठी. फुलटा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. दीपेश काहीतरी रागावलेलो दिसता. अंगार मारूचा प्रयत्न केला नव्हतो थ्रो पण वाटावलो बॅट्समन. निशांत शेवटचो चेंडू भैराई घालणारो आता मात्र लिलाव करणारो चेंडू घेऊन तोच म्हणजे दीपेश. संघाची धावसंख्या स्थिरावल्या 18 वरती. दुसरा षटक चालू असताना पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र बॅटची कडा आणि भरलाय निशांतचा घडा. निशांत बॅक टू पॅव्हिलियन. अण्णा नायकाच्या भाषेत सांगूचा लागला तर निशांतचा कलाम लागताना दिसता. विजय मामा विरारचा टायगर. एका नजरेत करते गार विजय मामा विरारचा टायगर. टायगर टायगर विजय मामा यो टायगर. टायगर टायगर विजय मामा यो टायगर. हा ठीक. चला आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूया. अतिथी कक्षामध्ये आलेल्या आमच्या पाहुण्यांचं आम्ही याआधी शब्द सुमनाने स्वागत केलं होतं. आता प्रत्यक्षात आपण स्वागत करूया. सर्वप्रथम श्रमजीवी संघटना अध्यक्ष आदरणीय सन्मान्य नितीनजी पाटील सरांचं आपण स्वागत आणि सन्मान करूया.
नितीनजी पाटील सरांना तुम्ही बघतायत एक अतिशय चांगलं दिलदार उमदा नेतृत्व आहेत आणि त्यांचं स्वागत करण्याकरता या स्पर्धेचे सर्वेसर्वा या परिसरातील करता धरता गोरगरिबांचे कैवारी आदरणीय विजय मामा गरज सरांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होतोय. नितीन पाटील सरांचा या श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष हा पदभार सांभाळत आहेत. त्याच्यानंतर आपण पुढील सत्कार मूर्ती आहेत डॉक्टर, कारण नेहमीच प्रत्येकावर इलाज करण्याचं काम त्यांचं असतं. एक दुसरा देव म्हणून त्यांना म्हटलं जातं या पृथ्वीवर आणि म्हणूनच डॉक्टर मयूर माळी सरांचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करूया. धन्यवाद धन्यवाद सर. चला मंगेश गोलंदाजी मार्कवर निशांसाठी पारितोषिक येता. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. मायेची उब देणारे शाल सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातं डॉक्टर मयूर माळी सरांना. ह्या षटकानंतर आपण पुन्हा एकदा सत्कार करूया. काही आणखीन आमचे प्रमुख अतिथी आहेत, परंतु मॅच सुद्धा महत्वाचा आहे. तो मॅच मैदानाच्या सुरू आहे. या षटकानंतर आपण वळूया अतिथी कक्षाच्या दिशेने. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. निशांत म्हात्रे सरांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक येतात. त्यात म्हणजे गौरव घरत सरांकडून जर झेल पकडला निशांत सरांनी खराब खराब क्षेत्ररक्षण कर्णधाराचं नाव लाखाचे खाक आणि धीरूच्या हातात पडला भला मोठा भॉक. खणखणीत असो चौकार येताना दिसता. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. निशांत म्हात्रे सर, जर तुम्ही झेल घेतला तर गौरव घरत सरांकडून तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक. हा पुन्हा एकदा स्ट्राईक वरती चेतनने इल्या आगाज करून दिल्या ना चौकाराने. आता मात्र मोठो फटको आकांड्या पार, सीमा पार, गडग्या पार, टांगा पलटी, घोडे परार, खणखणीत असो षटकार. बघा धन्यवाद सर. जवळपास 29 धावा झाल्या. बघा लक्षात घ्या, खराब क्षेत्ररक्षण. मगाशी जर 1 धाव झाली असती, जय चौकाराच्या तर 1 धाव इली असती, स्ट्राईक चेंज झाली असती आणि ह्यो षटकार इलो नसतो. बाकीत केलं जातं क्रिकेटमध्ये. लक्षात घ्या. मालक आदरणीय सन्मान्य नरेश पाटील साहेबांकडून विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचा पारितोषिक लागलाय. V24 बॉईज चंदन सर टीम साठी. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी मंगेश करावी लागेल. मंगेश करता सुंदर गोलंदाजी, पण ते का क्षेत्ररक्षकांकडून साथ भेटत नाही. आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, 1 धाव फक्त कन्वर्ट करताना दिसत. सुंदर कमबॅक करूचा लागात. मालवणीत एक म्हण असा सर, बॉलर करता शेती पण फिल्डर करतात त्याची माती. संघाची धाव संख्या 30 वरती जाऊन पोहोचताना दिसता. पुन्हा एकदा मंगेश. आता मात्र स्ट्राईक वर तो म्हणजे अक्षयच्या बॅट मधून मोठो पटको मिड विकेटच्या दिशेन. पुन्हा एकदा सिंगल. काय चालला, 1च्या जागी 2. खराब खराब क्षेत्ररक्षण. तोच म्हणजे दीपेश हा वाटता माका. बघा बॅट्समन स्ट्राईक चेंज झाली पुन्हा एकदा. म्हणून मित्रांनो म्हणतो, मगाशीच म्हटलं होतं की बॉलर का साथ मात्र भेटत नाही. संघाची धावसंख्या तब्बल 32 वरती जाऊन पोचताना दिसता. चला जरा एनर्जी दाखवची लागात. जशी एनर्जी अनिकेतने दाखवल्या नव्हती तशी एनर्जी. आता मात्र झेलची संधी. बघितलास मिसफील्ड. स्ट्राईक वर तोच बॅट्समन इलो आणि दणदण करीत षटकार गेलो. सरांना पाणी घेऊन जा. स्कोर किती आहे ती माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेलच. हाऊ मेनी रन्स. संघाची धाव संख्या पोहोचते. आणि पुन्हा आता वळतो आम्ही अतिथी कक्षाच्या दिशेने, ज्या ठिकाणी आमच्या मान्यवर उपस्थित आहेत. मी विनंती करतोय पुन्हा एकदा या स्पर्धेचे सर्वेसर्वा V24 फाउंडेशन आणि अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2024 मध्ये पुन्हा आपण पाहुण्यांकडे वळूया. या स्पर्धेचे करता धरता मुख्य आयोजक आणि प्रायोजक विजय मामा गरज साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अतिथी कक्षामध्ये उपस्थित असलेले
आमचे भगवानजी पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान आपण करावा. इथे बघू शकतायत भगवानजी पाटील सरांना ज्या अतिथी कक्षामध्ये उपस्थित झालेत. खरोखरच चांगला व्यक्ती आहेत आणि हे असे अनमोल हिरे आपल्याला या अतिथी कक्षामध्ये या टुर्नामेंटची या स्पर्धेची शोभा वाढवताना दिसत आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान स्पर्धेचे मुख्य आयोजक विजय मामा घरत साहेबांच्या शुभ हस्ते होतोय. पुढील सत्कार आपण करतोय शिरगाव गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व उद्योजक आहेत आदरणीय सन्माननीय नरेशजी पाटील सरांचा स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करूया. मोठी क्रिकेटची स्पर्धा आहे विजय मामा चषक 2024चा रणसंग्राम आणि या रणसंग्रामामध्ये दिनांक 26 जानेवारी पासून अनेक मान्यवर आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळाले. त्यांचा हा स्वागत आणि सन्मान होतो आहे. धन्यवाद सर. पुढील सत्कार मूर्ती वरिष्ठ खेळाडू आणि वरिष्ठ व्यक्तिमत्व कमलाकरचे म्हात्रे या अतिथी कक्षामध्ये आहेत. त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. विजय मामांचं प्रत्येकांवर लक्ष आहे प्रत्येक गोष्टींवर लक्ष आहेत आणि असं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आहे. स्वागत आणि सन्मान सुरू आहे. मायेची ऊब देणारी शाल इथे अर्पण करताना कमलाकर म्हात्रे साहेबांना आणि सोबतच एक स्मृतिचिन्ह सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव या ठिकाणी केला जातो आहे. आता वळूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये नेमकं काय चाललंय मैदानाच्या आत. धन्यवाद सर. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. धन्यवाद धन्यवाद डीजे सर. तर चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. जवळपास रनआउटची संधी होती आणि संधीचं स्वीकारताना दिसतात. खरा कॉलिंग म्हणूची लागत काय गरज नाही होती कारण मला माहिती आहे चेतनच्या बॅटमधून सुद्धा एक मोठं फटको इलो होतो पण अक्षय सर म्हणतात की माझ्याकडे स्ट्राईक असू दे शेवटचा अनामारीचा षटकत. हे बघा दादा इलेले त्यांना जबरदस्ती थै घेऊन जातात आमचे कार्यकर्ते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सतीश. आता मात्र मोठो फटको. मी स्ट्राईक कशा घेतलं या दाखवून देणारो गडग्या. परवा होतो रविवार जेवणाबरोबर माशाचा सार. चेंडू गेलो सीमा पार. खनखनीत असो षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. सतीश भावा अशी बॉलिंग करशील तर लवकर घर गाठशील. जरा काहीतरी सुंदर पद्धतीची बॉलिंग कर. ओव्हरपिच पद्धतीचे चेंडू म्हणजे लॉलीपॉप चेंडू आणि ती म्हणजे अक्षयसाठी मेजवानी असा. आता मात्र मासो कापतात फणस कापतात आंबो कापतात तसो चेंडू कापल्याने आणि प्रेक्षकाच्या तोंडावर जाऊन बसलो चेंडू. बघा सीमारेषा पार. आणखी एक खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खनखनीत चौकार. मग आता समजत नाही स्क्वेअर लेगचो खेळाडू कशाक ठेवले आता इथं बॉल जायतच नाही. बघा वाटलं डीप कव्हरला एखादो क्षेत्ररक्षक बघा आता त्यांच्यानी चेंज केलेला दिसता. हा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सतीश. आता मात्र समोरच्या दिशेने मोठो फटको. झेलची संधी आणि आता मात्र कलाम लागताना दिसता. आणखी एक मोठो मासो जाळ्यात अडकताना दिसता. मालवणी सांगूचा झाला तर करूक गेलो शंकासूर. तयार झालो नरकासूर. धन्यवाद धन्यवाद सर. संघाची धावसंख्या होता 48 वरती. शेवटचा हानामारीचा षटक भैराई घालणारा षटक लिलाव करणारा षटक. आता मात्र फलंदाजीसाठी येताना दिसता तोच म्हणजे अतुल. 48 अजूनही 2 चेंडूंचो खेळ बाकी असा म्हणून मालवणीत म्हटला जाता येळ बरो तेचो खेळ बरो. आता बघूया येळ कोणाचो बरो. गोलंदाजीसाठी सतीश
स्ट्राईक वरती अतुल. डावकुऱ्या हाताचा फलंदाज हा अतुल. बघूया अतुल कशी फलंदाजी करता तो. शिरगाव आणि परतपाडा नाणेफेकीसाठी टॉस का बॉस मध्ये यायचंय. शिरगाव आणि परसपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस मध्ये उपस्थित व्हा. पुन्हा एकदा सतीश गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 2 चेंडू बाकी. स्ट्राईक वरती अतुल तर नॉन स्ट्राईक वरती दर्पण. बाजू क्रवा म्हणतात दिसत नाया. चला वेळ घालवू नका मित्रांनो, अजूनही खूप सामने खेळायचे बाकी आहेत आपले. चार क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या आतमध्ये राहतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सतीश. स्ट्राईक वरती तुमका दिसता फलंदाज अतुल. राईट आर्म राऊंड द विकेट अतुल साठी. पुढचो चेंडू आता मात्र बाहेर जाणारो चेंडू. आतमध्ये घुसून खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. फलंदाज बाद. मालवणी सांगूचा झाला तर गाव उंडगा निलो आणि ईदभर अंतर असताना हुमऱ्या आपटून मेलो. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. सुंदर कमबॅक. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जातात त्या 48 आणि 49 धावांचं लक्ष जय दुर्गा रायपाडा या संघाने ठेवलंय V24 बॉईज चंदन सर संघासमोर. 49 रन्स इज द टार्गेट. बघूया काय घडतं या मॅचचं. थेट आपण वळणार आहोत टॉस कडे. टॉस कडे आपण जाणार आहोत. 2 टीम आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि आमचे समालोचक मित्र प्रतिनिधी त्या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जाताना दिसतील. ओटीयू धनंजय. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी. अचूक नियंत्रित गोलंदाजी. बॅट आणि बॉल मधील जुगलबंदी स्वतःला सिद्ध करण्याची नामी संधी. V24 फाउंडेशन प्रेझेंट विजय मामा चषक 2024 मध्ये उपस्थित प्रायोजक खेळाडू मान्यवर यांचे सहर्ष स्वागत. हार्दिक स्वागत. आदरणीय व्यक्तिमत्व नरेश पाटील साहेबांना विनंती असेल शिरगाव गावचे. नरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. एका बाजूला संघ असेल शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला संघ असेल आई ग्रुप परेडपाडा. या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकीचा कॉल तो मात्र या ठिकाणी करूयात. एका बाजूला असेल V24 फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला असेल अग्री सेना. नाणेफेकीचा कॉल केला जाईल नरेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते.
नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. नरेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहेत. V24 म्हटलं गेलं आणि या ठिकाणी V24च आलेला आहे. शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघानं टॉस आहे तो टॉस मात्र जिंकला गेलाय आणि नरेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. तर V24 संघ जो टॉस आहे तो मात्र घनश्यामजी भोईर शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाच्या बाजूने गेलेला आहे. प्रथमतः 4 षटकांचा मॅच आहे. काय डिसिजन पुन्हा त्या मॅच मध्ये असेल? फिल्डिंग करणार आम्ही. समोरचा संघ पाहिलं तर आई ग्रुप परेडपाडा संघ आहे. मागील मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे. तर त्यांच्या अगेन्स्ट काही डावपेच हां डावपेच तर असतील पण तो पण संघ चांगला आहे पण आम्ही कमीत कमी 10पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. विजय मामा चषक 2024 या मैदानावरती खेळण्यासाठी आलेला आहात. या स्पर्धेबद्दल आणि आपला मनोगत कशा प्रकारे व्यक्त कराल? नाही म्हणजे या स्पर्धेचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे. कारण विजय मामानी म्हणजे आज आपण बघतो 8 वर्ष व्हायला आली पण 8 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी नवीन नवीन संकल्पना जे आणायचं काम केलं ना ते विजय मामाने केले. आणि मी सांगेन की आता मला वाटते का या स्पर्धेला मला वाटतं कमीत कमी 4 ते 5 दिवस झाले. 5 दिवसामध्ये ही स्पर्धा ना आता तालुक्यात नाही जिल्ह्यात पण आहे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या स्पर्धेचं नाव होते. तर आपण यूट्यूबच्या माध्यमातून कमेंट्स येतात ना की हा संघ आहे का हा खेळाडू आहे का म्हणजे हे आता आपल्या याच्या महाराष्ट्रामध्ये या आणि आमची इच्छा अशी आहे ना की विजय मामाचं ही जी स्पर्धा आहे ना ही 7 समुद्र पार जावं ही इच्छा आहे. खूप खूप चांगलं मनोगत घनश्यामजी भोईर आपण केलं त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. परेडपाडा संघाचे कर्णधार आमच्या दिशेने आहेत. टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता बॅटिंग करायची. बॅटिंग करताना 4 षटकांमध्ये एक सेफ टोटल 50+ जाण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं या मामांचं आयोजन विजय मामा चषक खेळण्यासाठी तुम्हीही आलेला आहात तर या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत कशा प्रकारे असणार आहे? नक्कीच दरवर्षीप्रमाणे यावर्षी अजून नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि चांगला आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात. टॉसचा अहवाल असा आहे. टॉस जिंकलाय शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव. विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर संदीप गावर सर पुणे जॉईन आहेत. थँक्यू. लाख धन्यवाद धनंजय पाटील सर. नितीन पाटील यांच्याकडून विकेट करता 200 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालाय. पहिलाच बॉल स्कोअर कटचा फटका चेंडूला टोळवला जाता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पार. मिळतात धावाचार. विजय मामा चषकातील शानदार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. 4 धाबांशी आपलं खातं उघडलंय कारण जिंकण्याकरता लक्ष आहे 49 या धावसंख्येचं पाठलाग कशाही पद्धतीने करावाच लागेल. आणि V24 बॉईज चंदन सर टीमचे करता धरता म्हणून विजय मामा गरज सरांकडेच पाहिलं जात आहे. पुढचा बॉल बॅटचं एज लागलंय. फुल टॉस बॉल आणि ह्या चेंडूवर खरपूस समाचार घ्यायला पाहिजे होता बॅटरला परंतु त्याला ते जमलं नाही आणि एकच धाव मिळाली या वेळेला. धावसंख्या पोहोचली ते 5 वर. प्रत्येक खेळाडू आपल्या सर्वस्वीपणाला लावून या मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. आयुष्यामध्ये काय आहे? आयुष्यामध्ये हे सर्व काही आपल्याला मिळत असतंय. आयुष्य म्हणजे काय तर मृत्यू आणि जन्म यांच्यामधील अंतर म्हणजेच आयुष्य. आणि ते आयुष्य जगताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतंय. म्हणूनच इथे प्रत्येक संघाला अडचणी येतातच. गोलंदाज त्यांच्याकडे चांगले असले तर सर्व काही होईल. हा शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल गडी क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धावेची संधी आहे. पाहता पाहता 2 धावा बॅटर पूर्ण करतायत. दोन्ही फलंदाज आता जम दाखवताना दिसत आहेत. एका बाजूला दीपेश लोखंडे आणि दुसऱ्या बाजूला दंगल. काय दंगल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अमेरिकनचा चित्रपट मध्ये आला होता आणि ज्याची चर्चा अजित सरांनी सुद्धा मागच्या मॅच मध्ये केली होती. हा खेळाडू जर आपण बघितला तर अर्थातच दंगल माजवण्याकरता महत्वपूर्ण खेळाडू आहे. परंतु दीपेश स्ट्रायकिंग कडे फुल टॉस बॉल चेंडूवर हल्ला केलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण परंतु नशिबाने त्याला साथ दिली नाही. चेंडू सीमारेषे पार. मिळता धावाचार चौकार. साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. जतीन टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूची सुद्धा चर्चा बराच वेळ होतोय. कुळ्या गटामधून सुद्धा कदाचित तो येणाऱ्या
1 तारखेला आपल्याला कळताना दिसेल याच मैदानावर. असा हा सफल खेळाडू आहे. चांगली गुणवत्ता त्याने सिद्ध केलंय. एलिमिनेशन आता व्यवस्थित नव्हतं बॅटरचं. मिड ऑन मध्ये चेंडू होता, डिरेक्ट हिट केलाय, परंतु सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये बॅटर पोहोचलाय. धावसंख्या धावफळकावर 5 बॉलच्या समाप्तीनंतर आहे ती 11 धाबा. अजूनही 1 बॉल शिल्लक आहे. 49 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि अशा स्थितीमध्ये प्रत्येक षटकामागे 12च्या आसपास धावफळक बनवावंच लागेल, तरच हे विजयी लक्ष्य तुमचे गाठू शकतायत. 49 धाबा जिंकण्याकरता हव्या आहेत. चांगली गर्दी आहे आज सुद्धा आमच्या प्रेक्षकांची. शेवटचा बॉल शॉर्ट बॉलला उडवलाय. गोइंग 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 अँड गॉन. सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. प्रत्येक षटकाराकरता विजय मामा घरत साहेबांकडून बॅटिंग करणाऱ्या टीम करता 200 रुपयाचा पारितोषिक आहे आणि चौकाराकरता 100 रुपयाचा पारितोषिक. आणि 2 बॅटरनी सध्या हे कमावलंय. धावसंख्या आपण बघूया. धावफळकावर धाबा लागल्या जातात त्या 17 धाबा. पहिलं षटक मागडं ठरलंय. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 32 धाबांची गरज आहे. 18 चेंडू 32 धाबा हे समीकरण बनलं या मॅचचं. शांत डोक्याचा खेळाडू आहे जतीन पाटील, परंतु कुठे चुका घडल्या त्या चुकांना दुरुस्ती करावी लागेल. बॅटिंग करताना सुरुवातीला पहिल्या 3 षटकांमध्ये धावा जमल्या होत्या, परंतु शेवटचं षटक जे गोलंदाज सतीश या गोलंदाजाने टाकलं ते खूपच चांगलं टाकलं, प्रभावी टाकलं आणि त्या षटकात 10 धावा देऊन 4 सफलता मिळवल्यात. त्यामुळेच धावफळक आपल्याला फार कमी दिसलाय. आता डावकुऱ्या हाताचा खेळाडू आहे दंगल. धावसंख्या 17. महेंद्र. ओ बॅकफूट आणि फ्रंटफूट ओळखला नव्हता. अंतिम क्षणी बॅकफूटला गेला आणि कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेची धावसंख्या झाली आहे ती 18 धावा. V24 बॉईज चंदन सर टीमला जिंकण्याकरता 31 धावांची अजूनही गरज आहे. काय या मॅच मध्ये यंदाच्या हंगामामध्ये वर्चस्व दबदबा या टीमचा राहील की दुसरी टीम या टीमच्या पेक्षा चांगली कामगिरी करेल? पाहूया काय घडतंय. गोलंदाज निरीक्षण करतायत प्रत्येक खेळाडूचं की कुठल्या जागेवर आपले शतरक्षक आपण उभे केलेत. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्कोअर लेग. हा चेंडू मिड ऑन मिड ऑफच्या वरून खेळलाय. सेफ ड्राईव्ह आहे. 1च धाव मिळेल. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. चांगली गुणवत्ता असलेले गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत, कारण गोलंदाज दडपण आहे त्याच्यावर मला दडपण दिसत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावफळकावर धाबा लागल्या जातात त्या 19 धाबा. अजून 19 धाबा आहेत आणि अजूनही 16 चेंडूंमध्ये 30 धावांची गरज आहे. 16 चेंडू 30 धाबा. डावकुरा हा त्याचा बॅटर तिथे उभा आहे, ज्याच्याकडचा थोडासा त्रास होऊ शकतोय ऑन साइडला खेळताना. आता तो त्रास झालाय. चेंडू हवेत आहे. गोलंदाजाने आपल्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन झेल टिपलाय आणि हा पहिला मोहरा कामी आलाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. पहिला धक्का. धावसंख्या 19. तिथल्या अड्ड्यावर विजय मामांचा उल्लेख या ठिकाणी सातत्याने होतो या गाण्यातून, कारण ती व्यक्तीच तशी आहे. सर्वांनाच एकत्रित घेण्याचं काम त्यांनी केलं आहे. जसं आगरी सेनेचे कैलास काका म्हणतायत की आगरी म्हणजे कोण, तर आग्रात राहणारे लोक म्हणजेच आगरी. हा त्यांचा शब्द मला खूप आवडला ज्यावेळेस पहिला डे होता. पहिल्या दिवसामध्ये नक्कीच एक पारितोषिक आहेत अमरजीत दादा राम यांच्या माध्यमातून 3 सिक्सर जर आले तर अनिकेत सलमागेसाठी मात्र 500 रुपयाचा प्राइज असणार आहेत. गोलंदाज रेडी आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू. अडिकेत आणि पहिलाच बॉलवर चढवला हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा पल्ला
आणि आता वाढतोय संघाच्या धावसंख्येचा गल्ला, केलाय हल्ला आणि बक्षीस लावा. फायर. संघाची धावसंख्या 25 झाली, अजून 24 धावा बनवायच्या आहेत. अनिकेत करता विजय मामा घरत साहेबांकडून 200 रुपयाचा पारितोषिक इथे जाहीर झालंय. एका बाजूला गरीब कुटुंबामधून आलेला खेळाडू आहे. बघितलं तर अर्थातच त्यांचीच आई माधुरी सडमाके आज जे भोजनाची व्यवस्था तुम्ही बघतायत या टुर्नामेंट्समध्ये प्रत्येक वर्षी, त्याच्यामध्ये वनिताताई वळवी, रेश्माताई नाईक, माधुरी सडमाके आणि वैशाली कडांगल यांचं मोलाचं सहकार्य असतं. धावसंख्या 25 झाली, याआधी सुद्धा उल्लेख केलाय. बघा अजूनही प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवर दिसतोय आणि ह्या सर्व सुगरणी अंशा ज्या आहेत त्यांचा मी मनापासून आभार मानतोय. वळूया मॅच कडे. 2 इन रो, लगातारच्या 2 बॉलवर 2 सिक्सर. रंगलाय बघायाले रसिक, मैदानी सामना रंगलाय बघायाले रसिक, कन्नड सागावात भरलाय विजय. थँक्यू आदरणीय विजय मामांच्या माध्यमातून आणखीन 200 रुपयाचं पारितोषिक आहेत. पण बॅक टू बॅक 2 सिक्सर आल्यात, आणखीन एक सिक्सर आला तर अमरजीत दादा राम यांच्या माध्यमातून तुमच्यासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहेत. सध्या हॅट्रिक साठी 500 रुपये आहेत, मामांकडून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. हॅट्रिक सिक्सर साठी 1000, अमरजीत दादा राम यांच्याकडून 500 रुपये, म्हणजे एकूण 1500 रुपये दिले जातील. स्कोर मूव्स ऑन 31, धावसंख्या 31 आणि गोलंदाज आता थोडंसं प्रेशर मध्ये आहे. एक षटकार खेचला जाईल काय? बॅकलिपचा वापर केलाय आणि आता ही मोठी विकेट असू शकते. दॅट्स अ बिग ब्लो. मोठी विकेट, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. अनिकेत नावाचा खेळाडू केला जातोय बाद. गॉन. गावात भरलाय विजय करत मामा चषक, विजय मामा चषक, विजय करत मामा चषक, विजय मामा चषक, विजय करत. थँक्यू निशू 12 मात्र चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. वळूया पुन्हा एकदा धनंजय पाटील यांच्याकडे. निशू मात्र 18 धावांची मैदानावरती गरज. आलेले तर निशू मात्रे यांच्यासाठी एक पारितोषिक आहे. गौरव घरत, भावेश मात्रे यांच्या माध्यमातून 3 बॅक टू बॅक सिक्सर झाले तर 5000 रुपयाचं पारितोषिक आहेत. आणि विवेक मात्रे यांच्या माध्यमातून देखील 3000 रुपये आहेत. म्हणजे बॅक टू बॅक 3 सिक्सर आले तर निशू मात्रे यांच्यासाठी 8000 रुपये असणार आहेत. आणि या स्पर्धेचे आयोजन करते आदरणीय विजयजी घर मामा यांच्या माध्यमातून 1000 आहेत. म्हणजे संदीप सर एकूण 9000 रुपयाचं पारितोषिक आहेत. ते 3 सिक्सर साठी लागले गेले आहेत. क्या बात है. खेळाडूच्या कलागुणांना वाव देण्याकरी ही क्रिकेटची मोठी स्पर्धा आहे. आणखीन पारितोषिक लावली जात आहेत. याआधी प्रतिस्पर्धी संघासाठी सुद्धा पारितोषिक लावलं गेलं होतं. आणि जतीन आता काहीतरी कानमंत्र देत आहेत आपल्या खेळाडूला. 12 बॉल शिल्लक आहेत, 9च्या सरासरीने 18 धावांची गरज आहे. या धावा रोखण्याकरता चांगली गोलंदाजी करावी लागेल या टीमला. फिल्डिंग करणारी टीम जर आपण बघितली तर जयदुर्गा रायपाडा. ओ सरळ बॅटने चेंडूला काढले खोदून आणि ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनची जागा काढली शोधून. मिळतात 6 धावा. षटकार. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, चंदन सरची शान, विजय घरत मामा महान, या अग्री सेनेची स्कोर शान. मूव्स ऑन 37. अर्थातच अग्री सेनेची शान आहेत ते. पालघर जिल्हा अग्रिसेनेचे उपाध्यक्ष हा मोठा पदभार सांभाळत आहेत आणि त्यांच्यावर आधारित असलेले गीत या ठिकाणी वाजवलं जात आहे. धावफलकावर आपण नजर टाकूया. आता परिणाम असा झालेला आहे, षटकारणीची धावसंख्या 37 झाली. जिंकण्याकरता 12 धावा हव्या आहेत आणि 12 धावा रोखणं सध्या कठीण वाटतंय मला. 12 धावा रोखल्या जातील काय? गोलंदाजी मार्गावर अतुलनीय कामगिरी केल्यानंतर हे सर्व काही सिद्ध होऊ शकतोय. करावंच लागेल या खेळाडूला. मेहनत करावी लागेल. सर्वस्वीपणाला लावून चांगली गोलंदाजी करावी लागेल या खेळाडूला. बघूया काय करतो हा खेळाडू. आता एलिमिनेशन तितकं प्रॉपर नव्हतं, प्रॉपर टायमिंग नव्हतं. 1 धाव मिळाली. एका धावेची दीपेश स्ट्राईक रोटेट करतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना धावा लागल्या जात आहेत त्या 38 धावा. 38. 2.2 बॉलच्या समाप्तीनंतर 38 धावा लागल्यात. अजूनही 11 धावांची गरज आहे. सामना V24 बॉयज टीमला जिंकण्याकरता. दुसऱ्या बाजूला विकेटचा शोध सुरू आहे परंतु विकेट मिळत नाही.
काहीतरी युक्ती करावी लागेल गोलंदाजाला. एक पारितोषिक आहे, चर्चा होईल पुन्हा एकदा. फटका कळलाय, इनसाइड आउट करून हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. शानदार चौकार. मामा महान युवभक्त श्रद्धावान विजय घरत मामा महान. स्कोर मोज ऑन 42. टार्गेट दिल्यानंतर चेसिंग सहजगत्या करतायत बॅटर. मी मागच्या 3 मॅच मध्ये पाहिलंय. कमीत कमी चेंडूंमध्ये मॅच फिनिश करण्याचा इराद्याने ते उतरतायत आणि मॅच फिनिश करतायत. धावसंख्या धावफळकावर लागली आहे ती 42 धावा 42. या चेंडूवरती चौकाराला तर गौरव घरत आणि भावेश म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचा प्राइज असणार आहेत. निशू म्हात्रेसाठी पुण्याचा गोलंदाज. फटका कळला हवेमध्ये, उंची जास्त गाठलं, डिस्टन्स गाठलं गेलं, क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू मात्र निघून गेलाय. पंचांची प्रतिक्रिया आपण पाहूया. चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. अभिमान विजय घरत मामा महान देतोस्ताना अभिमान विजय घरत मामा महान. 48 धावसंख्या 48. फक्त विजय करता एका धाबीची गरज आहे. खुश आहेत समर्थक V24 बॉयज चंदन सर टीमचे, कारण मागच्या वर्षामध्ये एक पराभव हाती लागला होता ज्यावेळेस सर्वांनाच असं वाटलं होतं की V24 बॉयज चंदन सर संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. पुढचा बॉल इनसाइड आउट. चेंडूला उडवलाय लॉंग ऑन पट्ट्याबाहेर सीमारेषे पार. बिग ब्लास्ट. षटकार. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय. बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर दीपेश लोखंडे. इज द मॅन ऑफ द मॅच.